ललिता मराठी किचनमध्ये आपले स्वागत। आज आपण बटाटे आणि अंडे याची आपण भाजी बनवू। त्यासाठी हे छोट्या साईजचे बटाटे घेतले आहे, 10-12 घेतलेले आहे बटाटे छोट्या साईजचे, आणि अंडे घेतले 1 डझन। ते आता आपण उकळायला ठेवू। आता अंडे उकडताना हे अद्रक ठेचून घेतलेलं आहे, हे असा अद्रकचा तुकडा टाकायचा, कारण त्याच्यामुळे अंडे तडकत नाही। अंडे आणि बटाटेच्या भाजीसाठी आपण मसाला काढून घेतलेला आहे। टमाटे 2 टमाटे चिरून घेतलेले आहे, 1 कांदा चिरून घेतलेला आहे, जिरे 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मोठा धने पावडर, 1 चमचा मोठा तिखट, लाल तिखट, आणि 10-12 पाकळ्या लसणाच्या। चांगला भाजून झालेला आहे। आता आपण भाजलेला कांदा, लसूण, खोबरे, अद्रक आणि जिरे हे मिक्सरमध्ये घालून वाटून घेऊ। अंडे उकडून झालेले आहे, फ्राय करून घेऊ। आता तेल घालू। आता गरम तेलामध्ये अंडे टोकदार असण्याचं टोकून घ्यायचं। आता हे अंडे तळून झाले, हे काढून घेऊ। आता याच तेलामध्ये वाटलेला मसाला घालू। हळद, गरम मसाला, लाल तिखट, धने पावडर, टमाटे, थोडं पाणी घालून याला मसाला शिजू देऊ। मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे। आता अंडे घालून आणि उकडलेले बटाटे घालू। चवीनुसार मीठ घालू। याला व्यवस्थित चालून घेऊ। 1 ग्लास पाणी घालू, 1 उकळी देऊ। आता भाजी चांगली तयार झाली। आता आपण त्यात कोथिंबीर घालू। अंडा बटाटाची भाजी, चपाती, टमॅटो, काकडी, कांदा, लिंबू खाऊ। ललिता मराठी किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।